कारण का तिची क्वालिटी देखील तितकीच चांगली आहे. प्राइस देखील बघितलं कमीत कमी जर तुम्ही बघितलं तर 4.5 पासून स्टार्ट होते ती बॅट. एक जबरदस्त बॅट आहे, प्रेसी बॅट. अनेक बॅट आल्या आहेत पण प्रेसीचा ब्रँड आहे. ऋषी देसाई आमच्यासोबत जॉईन आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. निवालीपाडा 40+ संघ देखील चांगला संघ, रेग्युलर संघ देखील चांगला आहे. लखन जाधव असतील, निलेश जाधव असतील, जाधव कंपनीने चांगला खेळ केलाय. रामदादा जेवण करून घ्या, प्रकाशदादा जेवण करून घ्या. जेवण नसेल करता ज्यूस देखील आहे तयार, ज्यूस घेऊ शकता आपण. तो मोठा गावचे कॅप्टन बघा जरा आयोजकांशी संपर्क साधा. मोठा गावचे कॅप्टन नितीन जरा आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. नितीन भोईर संघनायकाला जरा पाठवा. नेक्स्ट मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहू शकता. यावेळेला दातेली 40+ विपक्ष अडिवली 40+ मध्ये मॅच असणार आहे. बघा हरिचंद्र मात्रेशी आपण संपर्क साधा. नितीन जरा सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी आपण पाहू शकता. या वेळेला गणेशला आपण पाहू शकता. गणेश जाधव प्रचंड क्रिकेटची आवड. कारण पोलीस म्हटलं तर वेळ कमी, नावं माहिती आहेत. निलेश तुबाळा, ओ पहिला चेंडू फ्रंट फुटला, ड्राईव्ह करायचा होता, खाली जातोय चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती दे. सुरुवात चांगली केली गणेशनी. निवाली 40 संघ देखील एक चांगला संघ आहे. मलंगड विभागातील संघ पण आपल्या असोसिएशन मध्ये आपण इथे सातत्याने खेळत असता संघ. आपल्या असोसिएशनचा एक भाग घटक आहे संघ. निलेश, हो चांगला चेंडू खोल टपाचा खोदून काढला. या वेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षण. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. वेगवान क्षेत्ररक्षण बघा, वेगाने चेंडूवरती गेले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निलेश जाधव, गणेश जाधव गोलंदाजी करतात. कारण जाधव बंधू ह्या संघामध्ये भरपूर आहेत. नवापाडाचा आपण बोलले तर होम ग्राउंड असेल पण आज खेळाडू कमी आहेत. कारण रेग्युलर संघ म्हटला तर निलेश जाधव, लखन जाधव असा संघ. निलेश, ओ फ्रंट फुट आले, हाफ वॉली ड्राईव्ह केला. या बेला वाईश लॉंगरला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बाला माहिती आहे की 2 धावा नकोय. चेंडू फेल झालाय, विकेट गेल्या तर खेळाडू कमी आहेत. उमेश जाधव सारखा खेळाडू नाहीये. जसं की धाव फलकर तेवढे पाहू शकता. या बेला 2 दुपारचे बरोबर 2 वाजल्यात आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दातेली 40+ विपक्ष अडिवली 40+. ओ पाय आपण तर चेंडू फुल लेंडिलोचा चेंडू फेकला होता. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केले. ते बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय, त्यामुळे अपील झाला नाहीये. 3 धावा धाव फलकर त्यामुळे पाहू शकता. उद्यापासून सागाव 40+ ची स्पर्धा. उद्या 12 संघ इन ऍक्शन मध्ये आणि ही स्पर्धा आपण मित्र उंबारलीच्या मैदानावर गेले. हो फटका चांगला आहे मिडॉनच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले, चेंडूला फीड करतोय. एकच धाव. तसं काय धाव फलका त्यामुळे पाहू शकता. मला 4 प्रेक्षकांसाठी खेळाडूसाठी जेवणाची व्यवस्था केली गेली. अजूनही कोणी खेळाडू प्रेक्षक जेवलेले असतील तर जेवण करून घ्या. सुधीर म्हात्रेची पर्सनॅलिटी बघा काय जबरदस्त वाटते. आताच पराग आल्यात, ते गंगेत स्नान करून आल्यात. क्या बात आहे. ओ चांगला चेंडू बॅकफुट गेला, लेट कट केलं. यावेळेला 1 धाव मिळते. माणसाला जिथे समाधान मिळतं तिथे माणसाने जाऊन यावं. सुधीर षटक संपते. पहिल्या षटकात 6 धावसंख्या 5. खरे समाधानापेक्षा दुसरं सुख नाहीये. सुधीर काही माणसांकडे एवढा पैसा पण झोप येत नाही. म्हणजे समजायचं त्याला चिंता सतवते.
आणि काही काही पैसा नाहीये पण झोप चांगली येते, म्हणजे समजा तो कोणत्या प्रकारचं टेन्शन घेत नाही. माणसाला जिथे इच्छा होईल तिथे फिरून या. अरे भारत भूमी, महाराष्ट्राची भूमी, संतांची भूमी आहे. याच्यात अनेक आपण तर तीर्थक्षेत्र आहेत, अनेक मंदिरं आहेत, अनेक पर्यटक स्थळं आहेत, तिथे तुम्ही जाऊन आनंद घेऊ शकता. पुष्कर काटे याच दरम्यान मैदानात जातोय. मला वाटतं बॅटची मागणी केली होती. नाही, पुष्कर काटे कधी क्षेत्ररक्षकाला बोलवा लगेच तयार असतात. पुष्कर काटे जेवण केला नसेल तर नक्कीच मॅच झाल्यानंतर जेवण करून घ्या. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? निवालीपाडा 40+ संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकात धावा आपण तर थोडंसं संत गतीने आले, 5 धावा. नाही, बा बुराडे आणि इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार, कारण त्याला माहिती त्याची प्रमुख भूमिका असणार आहे. कारण उमेश जाधव नाही आहे, त्यामुळे बाला शेवटपर्यंत खेळणं फार गरजेचं आहे. रामचंद्र जाधव. नाही, नेवाळी पाडा, नेवाळी गाव जर म्हटलं तर या गावात गेलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी प्रतिमा बघायला मिळते. खूप प्रसन्न वातावरण बघायला मिळतं. तिथे गेल्यानंतर महाराजांचं दर्शन होतं. नेवाली पाडा, नेवाली गाव हे एकाच गावाचे भाग आहेत, पण आता 2 भाग झालेत. रामचंद्र गोलंदाजी मार्कवर. हो, वेल्लेप केलाय पण सोडून दिलाय. वंच वाईट चिखून करताय धवंताने भर दर्शक धावा. 6 धावा, 6 धावा धावफलकाती लागलेत. नेक्स्ट मॅच अडिवली 40+ विपक्ष 40+. दुसऱ्या पहिली मॅच. रामचंद्र गोलंदाजी मार्कवर. हो, बॅकपटा गेलाय. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. सात धावा. रामचंद्र गोलंदाजी मार्क. पिटूचं षटक होतं. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतं. हो, गुड लॅस पण टेकअप झाला चेंडू. गुड बॉल, गुड बॉल. किती जबरदस्त गोलंदाजी बॉल म्हणजे. गुड लॅस पण टेकअप झाला चेंडू. नाका जवळून चेंडू गेला. सीझन बॉल असतं तर नक्कीच आम्ही म्हणालो परफ्यूम डिलिव्हरी. 7 धावा. रामचंद्र. हो, आडव्या बॅटने वळवला चेंडूला. खाली क्षेत्र निवडलाय. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा सहजतेने बाळा बोराडे पूर्ण करतोय. बाळा बघा किती लांबून बॅट ग्राउंडिंग करतोय, कारण त्याला माहिती आहे विकेट सांभाळायचंय, धावा करायचे आहेत. 7 खेळाडू म्हणजे आज बरेचसे खेळाडू नसणार आहेत. 2 धावा. 9 धावा. सतीश चांगली बॅटिंग करतो. सतीश नेहमी सलामीला येत नाही, पण आज सलामीला आलाय. एक चांगला आत्मविश्वास त्याला प्राप्त होईल इथून चांगली बॅटिंग केली तर. कारण उद्या सागावच्या स्पर्धेत त्यांना खेळायचं म्हणजे त्यांना आत्मविश्वास इथून मिळेल चांगली बॅटिंग झाली तर. रामचंद्र राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. फुलटॉजे स्क्वेअर ऑफ द विकेटने पाठवून दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. 2 धावा. पंचांचा हे काय बिमर साठी चेक करा जर 1 मिनिट. अजन कमिटी या. हरिचंद्र बद्र या. फेअर डिलिव्हरी.
11 धावा. बॉल आलाय का संदीप? नवीन बॉल दिलाय. यस. रामचंद्र गोलंदाजी मार्कवर. 13 धावा धावफल करते. हो फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. गुड कॅच. पहिला गडी बाद झालाय. रामचंद्रला यश मिळतोय. खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला. संदीप येतात नवीन बॅटर. संदीप म्हात्रे, सतीश म्हात्रे यांचे बंधुराज काव्या स्पोर्ट्सचे ओनर. फटका चांगला होता. ताकद थोडीशी मला वाटतं कमी लागली. वेग नव्हता. फटका चांगला होता सतीश उर्फ बबलूचा. तेरावरती पहिला गडी बाद झालाय. काव्या स्पोर्ट्सचे ओनर. आज काव्या स्पोर्ट्स देखील भरपूर फ्लिक चांगला केला होता. पहिला गडी बाद झाला. आता नवीन बॅटर येतो. आपण पाहू शकता यावेळेला सतीश यांचे बंधुराज संदीप येत आहेत. आता हे दोन बॅटर फार महत्वाचे आहेत मैदानावर. आता या दोन बॅटरपैकी एकाला थांबणं फार गरजेचं आहे. पण नेवालीपाडा 40 प्लस संघाचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. उन्हाचा तडाखा वाढत चाललाय बघा. उद्या महाशिवरात्र, त्यानंतर होळी, मग गुढीपाडवा आणि मग संपली. मग येते लग्न सराई, मग जत्रा. लग्न सराई म्हटलं तर आपल्या आगरी लोकांची लग्न सराई असली जरा मजा येते. मटन लोक वाले, सोनार लोक. रामचंद्र, संदीप. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. खूप चांगला चेंडू होता यावेळेला. वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 13. एक बॅटर बाद. जर खेळाडूंना पाणी प्यायचं असेल तर आपण तिथून जलपान करू शकता. मैदानात पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. कारण की ऊन वाढलाय. थोडंसं पाणी जर आपल्याला वाटलं प्यायचंय, घसा कोरडा होतोय, तर लगेच पाणी पिऊन घ्या. समोर आले की काही सुचत नाही. वाय वाय धडक धडक धडकन. संगीत ऐकलं जातं आमच्या गणेश रेवणकरच्या माध्यमातून. हे गाणं मला वाटतं प्रेमी युगांसाठी खूप चांगलं गाणं आहे. 13 धावा धावफलकाती लागल्यात. बा जर पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या, जलपान करून घ्या. अरे कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नाही. कारण या खेळाडूने आम्हाला प्रचंड प्रेम दिलाय. सर्व खेळाडू असतील, 40 प्लसचे असते, रेग्युलरचे असू. 13 दादा. नक्कीच विचारला आमचं सांगणं कर्तव्य. गणेश आला. गणेश जाधव आलाय. महाराष्ट्र पोलीस. प्रचंड क्रिकेटची आवड. या मलंगड विभागानंतर आपण पाहिले तर एक कुस्तीपट्टू आपण आता मुलगी देखील आहे, वैष्णवी पाटील मांगरुल. खूप चांगली कामगिरी ते देखील करते. देशासाठी तिने देखील मेडल जिंकल्यात. गोल्ड मेडल देखील मिळालाय तिला. आनंदाची गोष्ट आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर. चला नेवालीपाडा संघ जरा वेळ थोडासा कमी घ्या, कारण का आज तब्बल 8 सामने कव्हर करायचे. मेगा फायनल देखील असणार आहे.
गणेश गोलंदाजी मार्क शकला बाळा. हो उडवला यावेळेला उंच गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप अवघड झेल होता. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल इथे चांगला आहे क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा धावफल करते. गणेश गोलंदाजी मार्कवर टाकला. संदीप सँडी. हो चांगला चेंडू यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. नकार दिला. बाळाचा योग्य निर्णय होता कारण चेंडू फील्ड झाला होता. बाळाला माहिती विकेट मिळाला असता इथे संदीपचा किंवा बाळाचा विकेट मिळाला असता. त्यामुळे थांबणं फार चांगलं आहे. चांगली गोलंदाजी करतो गणेश. क्षेत्ररक्षण थोडासा कव्हर पॉइंटला घेतो आता. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय. सोळा धावा धावफल करते गणेश. तो संदीप. ओ ऑन दी ॲप चिप शॉट बघायला मिळालाय. झेल काय केलं गणेशनी. नाही इथे मिडॉनचा क्षेत्ररक्षक आला होता त्याला झेल मिळाला असता पण गणेश आधी थांबले आले नंतर परत थांबले आणि झेल ड्रॉप. संदीपचा झेल इथे मिळाला असता. चिप शॉट खेळले होते यावेळेला ऑन दी ॲप. 17 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर गणेश. तो बाळा. ओ वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूचं. डॉट चेंडूची समाप्ती. 17 धावा धावफल करते लागल्यात. खूप चांगली गोलंदाजी नेवाळीपाडा फुटी प्लस संघाची. तसं सुरखाते संदीप बानेला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. दातील विपक्ष अडवली. मॅचचा टॉस देखील आपण करू नंतर. हो बॅकपट गेलाय. स्क्वेअर काढचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आले आहेत. भरपूर अंतर कापावं लागतंय. सहजतेने 2 धावा मिळत आहेत. का शरीरात ऊर्जा असणं फार गरजेचं आहे. शरीरातील पाणी कमी होता कामा नये म्हणून बाळा धावत नाहीत बघा. संत गतीने धावतात. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. धावा झाल्यात 19. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो. दिलीप पाटील उर्फ चांद देखील आपण शुभेच्छा देत आहेत. संजय पाटील यांचं आगमन होतं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफल करते आपण पाहू शकता. तब्बल 20 धावा आपण पाहू शकता. तीन षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 20. बघा खेळाडूंना जर जलपान करायचं असेल तर करून घ्या. गणेश जर जलपान करायचं असेल तर करून घ्या. पाणी प्या. का पाण्याची कमतरता शरीरातून कमी होता कमा नाहीये. जेवढी अन्नाची गरज आहे तेवढी पाण्याची देखील गरज आहे. आणि आमचे प्रेम म्हात्रे बघा दिवसाला 5 लिटर पाणी पितात. चिंचोड्या पाड्याचे रेग्युलरचे खेळाडू आहेत. फिटनेसकडे प्रचंड लक्ष असतं त्यांचं. 20 खेळाडू बघा थोडासा बाळा देखील थकाल महसूस करतायत पण त्यांना माहिती विकेटवर थांबणं फार गरजेचं आहे. थोडंसं जलपान करतायत. रिलॅक्स होत आहेत. शरीरात जी पाण्याची कमतरता कमी असते ती भरून काढतायत. आणि घाम जेवढा तुम्ही धावताना तेवढा घाम निघतो आणि मग शरीरात पाण्याची कमतरता कमी होते त्यामुळे थकान महसूस करता. नितीन भोईर देखील बघा सामना एन्जॉय करतायत. दुपारच्या भोजनाचा आनंद झाल्यानंतर सुलचन आलेत. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू. काय गोलंदाजी केली बघा. पहिला चेंडू ते स्टार्ट काय दिलाय चांगला. परफेक्ट यॉर्कर चेंडू. बाळासारख्या बॅटरला शांत ठेवलं पण 1 धाव इथे कंप्लीट केले ते. धावसंख्या 21.
तर या मैदानावर 36 धावा देखील मोठ्या होत्या. सुलचन राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग होता संदीप. हो चेंज पेस पडल्यानंतर चेंडू सरळ निघाला. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावा येत नाहीयेत असं वाटत नाही की नवापाडा संघ खेळतोय, कारण हा संघ नेहमी आक्रमकतेसाठी जाणला जातो, वेगाने धावा करण्यासाठी जाणला जातो. पाचेचा अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. जिथे डॉट चेंडू होता तिथे एक धाव मिळते. धाव संख्या 22 लेग बायच्या स्वरूपात. 22 धावा धावफल करते आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग सुलचन तू बाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला. जेलची शक्यता आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण जणू काय वाटच पाहत होता. बाळा शॉट खेळल्यानंतर थोडंसं नाराजच झाले होते. त्यांना माहिती आहे फटक्यामध्ये ताकद कमी पडली आहे. कुठेतरी फटक्याला जी उंची पाहिजे ती मिळाली नाही. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवली. नवीन बॅटर संघ नाही घेतो. पुष्कर काटे येतोय. 22 वरती दुसरा गडी बाद झालाय. गणेश रेवणकर आमचे आपण डीजे ऑपरेटर. बाळांनी धावा केल्या आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 11 धावांचं योगदान दिलं. बघा थकान महसूस करतायत, कारण की हल्ली आपण बघितले प्रत्येक जण एसीतनं फिरतो गाडीतनं, त्यामुळे त्याला ही गरमी सहन होत नाहीये. आणि कुठेतरी मी तर म्हणेल आज 11 खेळाडू एकत्र येणं फार गरजेचं, ते येत नाहीयेत. एक जण प्रवेश फी भरतो पण 11 खेळाडू जमत नाही. फुलचंद 1 मिनिट. ओ जबरदस्त गोलंदाजी. बॅटमॅन चेंडू निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. नाही नक्कीच नक्कीच गणेश रेवणकर यांचे पाहुणे आहेत. 22 धावांवरती संघ थांबलाय. चौथं षटक प्रगतीपथावर. एक चेंडू बाकी आहे. हो लिडिंग येते. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. जबरदस्त गोलंदाजी. 22 धावा आहेत. अंतिम षटकाला कोण घेऊन तर पाहायचंय. काय गोलंदाजी केली नेवाली पाडा 40+ संघाने. चला टॉस साठी या दातिवली आणि अडिवली राजा जाधव आले आहेत. मंडप डेकोरेशनचे प्रॉपरेटर. कमी तिथे आम्ही. आता राजा जाधवला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे.
प्रत्येक षटकारला 1000. चला दातुलीचे कॅप्टन आलेत. अडुलीचे कॅप्टन या टॉस साठी. अडुलीचे कॅप्टन शरद भाने, चला कॅप्टन या, कारण दातुलीचे कॅप्टन आलेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चं टार्गेट आहे. दातुली 40+ विरुद्ध अडिवली 40+. यानंतर मॅच आणि त्यानंतर मोटागा विरुद्ध यातून विजेता संघ खेळ. त्यामुळे बॅट्समॅन लगेच पाठवायचे. 26चा पाठलाग करायचे. बॅटिंग फारशी चांगली झाली नाही या मॅचमध्ये. नवावडा 40+ संघ आपण पाहतोय. उमेश जाधव नाही आहेत, नागेश पाटील नाही आहेत. Bluetooth mode paired. Bluetooth mode paired. नवापाडा संघ आपण पाहतोय बघा. 7च प्लेयर त्यांच्या आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो सुलचन भोईर आणि गणेश जाधव इस्लामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष फारसं मोठं नाहीये. 26चा पाठलाग करायचंय. पुष्कर येतात पहिल्या षटच्या बॅट बंद करणे. टार्गेट माहिती त्यांना. एकही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर नाहीये. कमी खेळाडू आहेत. फुलटॉस बॉल होता. मिड ऑनच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॅक टू बॅक आलाय दुसरा. जय रागाई चौकार. अडिवली संघ ज्यावेळी गोलंदाजी करत होता, सुनील भाने गोलंदाजी करत होते, त्यांचाही एकही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर नव्हता. त्यामुळे फायदा होतो. सुनील भाने याचा फायदा फलंदाज झालाय. तिसरा बॉल डॉट आलाय. आपण पाहतोय विकेट गमावली आहे सुलचनच्या स्वरूपात. पहिला धक्का लागत असताना 8 या धावसंख्येवरती नेवालीपाडा 40+ संघाला. फलंदाज संदीप भाने क्लीन बोर्ड आहेत. हेड विकेट. आठ धावा धावपल कधी लागल्यात.
नेवालीपाडा म्हटल्यानंतर आपण पाहतोय मलंगडचा बायकर बँड रोशन जाधव हे नाव आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं. नेहमी चर्चेत राहिलंय नेवालीपाडा रेग्युलर संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. नेवालीपाडाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळतो. गणपत शेठ गायकवाड साहेबांच्या नावाची स्पर्धा. सध्या आपण पाहिलं नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड तुम्ही पाहताय त्यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये सुद्धा. पुष्करला 2 चौकार लागले होते त्यानंतर हिट विकेट. अजून एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळते या ओव्हर मधला आलेला 3रा चौकार. चांगली कामगिरी करत असताना नेवालीपाडा फोर्टीला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहिदासच्या बॅट मधून चौकार आलाय. धावा झालेत 12. लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 26 आहे. पुढच्या मॅच मध्ये दातिवली फोर्टी प्लस संघाने टॉस जिंकलाय. बघायचे अतुल पाटील काय निर्णय घेत आहेत. पाच चेंडूमध्ये 12 धावा पुष्करने खर्च केले. 3 चौकार आलेत. 26चा पाठलाग या मॅच मध्ये करत असताना संघ नेवालीपाडा 40 प्लस. हा चांगला बॉल होता. 3 चौकार 3 डॉट त्यात 1 विकेट. 12 धावा झालेले आहेत. 14 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. इथे बॅटची कडा फलंदाज बाद होईल. संदीप म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत सोनारपाड्यावरून. अजून एक फलंदाज बाद राजा जाधव जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि बघायचं हॅट्रिक पूर्ण करतील का. 50 प्लस क्रिकेट सुद्धा खेळतात. 40 प्लस आता सध्या खेळत आहेत आणि काय गोलंदाजी केली आतापर्यंत. धावसंख्या आता मात्र थांबली ती 17 वरती, माफ करा 12 वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते तिथून धावसंख्या थांबली आहे. हॅट्रिक बॉल. Paired. ज्युनियर गणेश जाधव आलेत बॅटिंग आले. सिनियर गणेश जाधव बॅट झालेत. बाळा आणि अमित यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. अमित गायकर असं सांगा ना आम्हाला पूर्ण. आणि प्रदीप उर्फ बाळा. गोळवली संघ बघा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा सुपर 3 मध्ये आणि अमितचा खेळ अक्षरशः बहरलाय. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार घेतलेत.
एक धाव इथे मिळाली. अखेर धावसंख्या आपण पाहतो 13 वरती पोहोचली आहे. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि गोलोली 40+ संघाकडे आता नामी संधी तिथून बाय मिळाली तर कदाचित मेगा फायनल नाही तर सेमी फायनल दातिली किंवा काटई बरोबर खेळावी लागेल. प्रश्नचिन्ह जरूर आहे, मात्र ड्रॉ झाल्यानंतर कळेल की सेमी फायनल कोण खेळ आणि फायनल मॅच मध्ये कोण खेळेल. अमित गायकर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रदीप उर्फ बाळा येतात, त्यांचे हार्दिक स्वागत. राजा जाधव हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आल्यानंतर राजा जाधवचं कौतुक व्हायला हवं. जरी टार्गेट कमी असेल, चांगली गोलंदाजी तो करतोय. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. 26 धावांचं टार्गेट म्हणजे 12 धावा अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. हलक्या हाताने खेळत आहेत, कारण माहिती आहे सिंगल डबलने आता मॅच जिंकता येईल. पुन्हा सिंगल मिळाली. पंधरा धावात आपण करती. फटका चांगला होता, मात्र ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण करत असताना गोलंदाज राजा जाधवचं कौतुक व्हायला हवं. काय गोलंदाजी केली राजाने या ओव्हर मध्ये. 3 विकेट घेतल्या, त्यामुळे मॅच संपली नाही अजूनही. 15 धावा आहेत, 11 धावांची अजूनही गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहिदास बाद होत आहेत. देवी सपाड आणि मोठी देसाई तुम्हाला उद्या बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करायची उंबारलीच्या ग्राउंड मध्ये, लक्षात घ्या. देवी सपाड आणि मोठी देसाई. त्यानंतर दातिवली आणि वाडेघर तुम्हालाही 9 वाजता रिपोर्ट करायचे, लक्षात घ्या. त्यानंतर निर्जे बी खिडकाली, अंतारली, चिकनघर. त्यानंतर बी गटातनं पहिला सामना असेल, 5वा सामना देसाई विरुद्ध आकाशन आणि मोठागाव विरुद्ध कोपरगाव. सर्व टीम्सला विनंती असेल तुम्हाला उंबारलीच्या ग्राउंड मध्ये यायचं, लक्षात घ्या. जी सागावची स्पर्धा किंग ग्राउंडला होणार होती ती आता उंबारलीच्या ग्राउंड मध्ये होणार आहे उद्यापासून. निजे बीच्या विरुद्ध नवापाडा खेळणार आहे. निजे बी आणि नवापाडा सुद्धा उद्या मॅच होणार आहे, त्यामुळे नवापाडा संघ आपल्याला उद्या उंबारीच्या ग्राउंड मध्ये यायचे, लक्षात घ्या. टायमिंग तुमचा असेल 10 वाजता. गोलंदाज सतीश आलेत. 15 धावा झाल्यात, 11 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवापाडा संघाकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे विकेट 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 आणि डॉट. सतीश मात्रे ऑन साइडला टर्न केलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. अजून एक विकेट गमावली नेवालीपाडा 40+ संघाने. 11 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मगाशीच उल्लेख केला, एकमेव पर्याय नवापाडा संघाकडे, तो म्हणजे विकेट आणि डॉट बॉल, आणि तो पर्याय आता सुरू केलाय. पहिल्याच बॉलवरती सतीश मात्रेने घेतली विकेट.
5 विकेट गेलेत. पंधरावरती 5 विकेट गेलेत नेवालीपाडा पोटी प्लस संघाचे. ज्युनियर सिनियर दोन्ही गणेश जाधव आता बाद झालेत. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. बघा काय कमबॅक केलंय, पलटवार केलाय नवापाडा पोटी प्लसने. रिव्ह्यू घेण्यात आलेले. वाईट बॉल आहे. धावा 16 आहेत. फलंदाज बाद आहे. बॅट हवेतच आहे. व्हाईटचे एक रन मिळेल. धावा झाल्या 16. 15 होत्या, 16 धावा झाल्यात. 6वी विकेट गमावली आहे. 16 या धावसंख्येवरती 1 रन्स मिळाली आहे व्हाईटच्या स्वरूपात. बाद रनआउट है कि स्टंपिंग? रनआउट. ओके. सहा विकेट गेल्या 16 वरती. पुष्करची चांगली फिल्डिंग आहे. एक धाव मिळाली. धावा झाले 17. 6 गडी बाद 17. नेवालीपाडा संघ तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फटका चांगला आहे. टक असा आवाज आलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय सिक्सर. चंद्रकांतच्या बॅटमधून आलाय षटकार. धावसंख्या 23. 3 धावांची अजूनही गरज आहे. तेवीस धावा 6 गडी बाद. 3 धावा अजूनही करायच्या आहेत. चंद्रकांतच्या बॅटमधनं मोक्याच्या शनी षटकार आलाय. फक्त 3 धावांची गरज. डॉट बॉल.
23 धावा झालेत. 3 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. राजा जाधव बघा मॅच सोडली नाहीये अजूनही. त्यांना माहिती आहे 6 विकेट गेल्यात, एका 2 विकेट आल्या तर पुन्हा या मॅच मध्ये मजा येईल, कारण की ऑल आउटचं संकट होऊ शकतो. आणि 6 विकेट गेलेले आहेत. 3 धावा अजूनही करायचे आहेत. अजून एक डॉट बॉल. राजा जाधव बघा काय गोलंदाजी करतायत. नऊ चेंडू मध्ये 3 धावांची अजूनही गरज आहे. विकेट आलीये. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. 8 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. 7 विकेट गेले आहेत. राजा जाधवने या ओव्हर मध्ये एकही धाव अजूनही दिली नाहीये. काय गोलंदाजी करते. 7 विकेट गेलेत. समीर जाधव आलेत बॅटिंग करण्यासाठी. माझे उपसरपंच सुद्धा राहिलेले आहेत निवाली पाड्याचे आणि आता बॅटिंग करण्यासाठी आले. 7 विकेट गेलेत. आणि हाच तर पर्याय नवापाडा संघाकडे. विकेट 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 तुम्हाला घ्यायचे आहेत जर 26 धावांचं संरक्षण करायचं असेल तर. डॉट बॉल इथे येईल. अजून एक. चंद्रकांत नॉन सेकंडला आहे. 3 धावा अजूनही करायचे आहेत. तीन धावा करायचे आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये राजाने एकही रन दिली नाहीये. नवनाथ म्हात्रे डाऊन डी बॉल आणि नवनाथ म्हात्रे यांनी कार्बन कमाल कॅच पकडली. अजून एक धक्का. 8वा धक्का मैदानामध्ये नेवालीपाडा संघाला. आता मॅच मध्ये मजा येईल. 7 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. 23 धावा झालेत. 5 विकेट बॉल पूर्ण केले. जरा जोरदार टाळ्या होत्या राजा जाधव साठी. 5 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेले आहेत. 5 पूर्ण केलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. 8 विकेट गेलेत. 3 धावा करायच्या आहेत. हा विक्रमच होईल जर ही मॅच नवापाडाने जर जिंकली. आणि हा बॉल डॉट आला तर मेडन ओव्हर सुद्धा होईल राजा जाधवची. आपल्या करिअरची पहिली मला वाटते. बघायचंय. या अगोदर राजा जाधव यांनी मला वाटतं कृष्णादा मेडन ओव्हर या अगोदर कधी टाकली नाहीये. जर हा बॉल डॉट आला तर पहिली असेल. 7 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. 8 विकेट गेले आहेत. जो चांगला फलंदाज आहे चंद्रकांत तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याच्याकडे स्ट्राईक अजूनही आली नाहीये. 8 विकेट गेलेत. इथे फटका चांगला आहे. बाळा बोराडे करतील तर काय करतील आता. पंच काय इशारा करतायत. 2 धावा. एका धावेची अजूनही गरज आहे. ओव्हर संपली आहे. 6 बॉल मध्ये एका धावेची गरज. मतलब चेसिंग कंपल्सरी आहे. लक्षात घ्या. 8 विकेट गेल्या आहेत. कृष्णा किरने 2 विकेट घेतल्या. कृष्णा खीरकडे आता एकच पर्याय तो म्हणजे विकेट. विकेट
8 विकेट गेलेत. 2 विकेट घेतल्या तर नवापाडा संघ जिंकेल. 1 धाव काढली तर नेवालीपाडा संघ सामना जिंकेल. आता काय फाईट केली नवापाडा संघाचं कौतुक व्हायला हवं या मॅच मध्ये. 26 धावांमध्ये त्याने मॅच सोडली नाही आणि 26 धावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पुष्करच्या 3 चौकार म्हणजे 12 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर एक चंद्रकांतचा षटकार आलाय. चंद्रकांतला स्ट्राईक आहे. जमेची बाजू आहे नेवालीपाडा संघासाठी. एखादी विकेट या मॅच मध्ये भरपूर मजा येईल. डॉट बॉल. 5 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. 1 धाव कंपल्सरी करायची आहे. स्पर्धेचा 40+ संघटनेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि अखेर हा विजयाची धाव आली आणि सामना अखेर जिंकलाय तो नेवालीपाडा संघाने. 2 विकेटनी मॅच जिंकली आहे. चंद्रकांतने चांगली बॅटिंग केली आहे. जो षटकार आला तोच भरपूर काही सांगून गेलाय या मॅच मध्ये. एक षटक 1 धाव 2 विकेट घेणारा सुलचन भोईर ठरला या मॅच करा.